अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. काय अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही माझं चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्याला अंगणवाडीबद्दल कोणती डिटेल आले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचं जी.आर. आला आहे. हा जी.आर. काय आहे? या जी.आर. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना काय प्रशिक्षण दिले जाणार आहेत, कोणत्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहेत आणि या जी.आर. मार्फत आपल्याला काय नवीन अपडेट मिळणार आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती मी A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. प्रत्येक ताईंनी व्हिडिओ बघता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील. नाहीतर काय होतं आपल्याला माहीत नसतं आणि डायरेक्ट आपण एखाद्या वेळेस कुठे जाऊन बसतो किंवा मीटिंगमध्ये जाऊन बसतो किंवा चार लोकांमध्ये सेविकाचे ग्रुप असतील किंवा मदतनीसचा ग्रुप असतील त्या ठिकाणी जाऊन बसतो तर डिस्कशन चालतं आहे. एखाद्या वेळेस आपल्याला माहीत नसतं तेव्हा आपण ही सर्व माहिती व्हिडिओ पाहिलं असेल तर तुम्ही इझी त्या ठिकाणी बोलू शकता, त्यांचे डिस्कशन करू शकतात. तर आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना या जी.आर.नुसार कोणत्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. 6 महिन्यातून एकदा जॉईन स्क्रीन करण्यास मान्यता देण्यात येत आहेत. तर जॉईन स्क्रीन काय आहेत आणि हे प्रशिक्षण कसं दिले जाणार आहेत आणि 6 महिन्यातून एकदा हे कंपल्सरी करण्यात येणार आहेत. त्याच्यासाठी हे आपले सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामधील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे वृद्धी नियंत्रण व आरोग्य तपासणी करण्याकरिता जॉईन स्क्रीन मोहीम राबवण्याबाबत हे जी.आर. आहेत. तर बघा 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची सहनियंत्रण व आरोग्य तपासणी करण्याकरिता जॉईनिंग स्क्रीन मोहीम राबवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे किती लोकांचं आपल्याला या ठिकाणी जॉईनिंग स्क्रीन होणार आहेत आणि आपल्याला जो शासन निर्णय आहे तो पण डिटेलमध्ये बघायचा आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यात 11,664 अंगणवाडी केंद्र मंजूर असून त्यामध्ये अंगणवाडी सेविका 11,664 व अंगणवाडी मदतनीस 11,664 याप्रमाणे एकूण 22,028 पदे मंजूर आहेत. सदर अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनमाता तसेच किशोरवयीन मुली यांना विविध सेवा पुरवण्यात येतात. लाभार्थ्यांची वृद्धी सहनियंत्रणविषयी माहिती भरण्याकरिता केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर हे ॲप्लिकेशन विकसित केले आहेत. अंगणवाडी सेविकाकडून लाभार्थ्यांची वजन व उंची यावे मोजमाप करून त्याबाबत माहिती दरमहा सदर ॲपमध्ये नोंदवण्यात येते. सदर माहितीच्या आधारे लाभार्थी बालकांचे सर्वसाधारण, अतितीव्र कुपोषित, सम आणि मध्यम कुपोषित अशा पोषण विधेयक श्रेणीमध्ये करण्यात येते. त्या अनुषंगाने कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. अंगणवाडी सेविकाकडून बालकांचे वजन व उंची याचे मोजमाप करून पोषण ट्रॅकर प्रणालीवर माहिती भरण्यामध्ये अचूकता येण्यासाठी तसेच आरोग्य तपासणी अति कुपोषित बालकांचा शोध घेऊन कुपोषण कमी करण्याबाबत उपाययोजना प्रभावी राबवण्याकरिता महिला व बालविकास विभाग यांचे अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना यांची सहनियंत्रण सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधीनस्थ आरोग्य यंत्रणा यांनी एकत्रितपणे अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांची वृद्धी सहनियंत्रण व आरोग्य तपासणी करण्याकरिता जॉईन स्क्रीन ही मोहीम नियमितपणे राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर आता हे आपल्याला जॉईनिंग स्क्रीन काय असतं, 0 ते 5 वयोगटातील मुलांचं आपल्याला जॉईनिंग स्क्रीन आपल्याला वर्षातून 2दा आपल्याला करावं लागणार आहे. आता हे प्रशिक्षण कसं दिलं जाणार आहे? शासन परिपत्रक आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामधील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची वृद्धी सहनियंत्रण व आरोग्य तपासणी करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने दर 6 महिन्यातून एकदा जॉईनिंग स्क्रीन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. दुसरा पॉईंट, सदर जॉईनिंग स्क्रीन मोहीमचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहे. वृद्धी सहनियंत्रण साधने, ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस GMD यांच्या सहाय्याने 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या शास्त्रोक्त पद्धतीने वजन, उंचीचे अचूक मापन करणे व आरोग्य तपासणी करणे. दुसरा आहे जॉइनिंग स्क्रीन अति प्राप्त झालेली माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये नोंद करणे. तर बघा जॉइनिंग स्क्रीन अति प्राप्त झालेली माहिती पोषण ट्रॅक ॲपमध्ये नोंद करायचं आहे.
तिसरा पोषण स्थितीनुसार संवेदनशील अंगणवाडी केंद्र अथवा क्षेत्र शोधून त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करून उपाययोजना करणे. त्याकरिता अशा क्षेत्रासाठी कृती आराखडा तयार करून एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या समन्वयाने कारवाई करण्यात यावी. व्हिडिओ जास्त लोंगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्यासाठी आहे प्रशिक्षण तुम्हाला दिले जाणार आहेत आणि आपल्याला हे सर्व माहिती बघणं ही महत्त्वाचं आहे. प्रत्येक सेविका आणि मदतनीसताईंना व्हिडिओही त्यांना शेअर करा. बघा जी-आर एवढं मोठं असतो तर ते रीड करायला ते कंटाळा करतात. तर व्हिडिओ बघून तरी त्यांना काही शॉर्ट टर्ममध्ये त्यांना काही गोष्टी समजतील त्यांना. चौथा पॉईंट हा अतितीव्र कुपोषित सॅम बालकांचे शोध घेऊन त्यांच्यावर उपाययोजना करणे व ज्या बालकांना उपचाराची आवश्यकता आहे अशा बालकांना संदर्भ सेवा उपलब्ध करून करणे इत्यादी. आणि पाचवा आरोग्य व पोषण विषयक समुपदेशन. मोहीमची कार्यपद्धती काय असेल? सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम RBSK पथकाकडून एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी केंद्रांना देण्यात येणाऱ्या भेटीच्या वेळी 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे दर 6 महिन्यातून एकदा जॉइनिंग स्क्रीन करण्यात यावे. प्रत्येक वर्षामध्ये साधारण मार्च, एप्रिल आणि माहे, सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीत सदरची तपासणी करण्यात यावी. तर महिनासुद्धा देण्यात आले. कोणत्या महिन्यामध्ये हे काम झालं पाहिजे? मार्च, एप्रिल आणि मार्च, सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही तपासणी करण्यात यावी असं म्हटलं आहे. दुसरा पॉईंट सदर कालावधी हा दिशानिर्देश असून त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना राहतील. त्यानुसार कालावधी निश्चित करताना स्थलांतरित लाभार्थी मूळ ठिकाणी ज्या कालावधीमध्ये परत येत असतात असा कालावधी निश्चित करावा, जेणेकरून प्रत्येक लाभार्थी बालकांचे जॉइनिंग स्क्रीन करण्यास शक्य होईल. परंतु लाभार्थी स्थलांतरित असल्यास लाभार्थींची नोंद मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीममध्ये करून त्यांचे स्थलांतराची ठिकाणी जॉइनिंग स्क्रीन केले जावे असं या ठिकाणी म्हटलं आहे. तर बघा काही विद्यार्थी असतात काय ते जे लाभार्थी असतात मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीममध्ये एक एक करून त्यांचे स्थलांतराची ठिकाणी जॉइनिंग स्क्रीन केले जावं असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. तिसरा मुद्दा ज्या महिन्यामध्ये जॉइनिंग स्क्रीन करण्यात येणार आहे त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जॉइनिंग स्क्रीन करण्यास प्राधान्य द्यावे. त्या महिन्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी लाभार्थी वजन उंची स्वतंत्रपणे न मोजता जॉइनिंग स्क्रीनद्वारे प्राप्त माहिती पोषण ट्रॅकर ॲपवर नोंदवावी. चौथा मुद्दा जिल्हाधिकारी यांनी महिला व बालविकास विभागाची यंत्रणा व सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा समन्वय जॉइनिंग स्क्रीनची कारवाई प्रभावीपणे पार पडेल याबाबतची दक्षता घ्यावी. त्याकरिता जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे अध्यक्षतेखाली जॉइनिंग स्क्रीन समिती स्थापन करण्यात यावी. यामध्ये महिला व बालविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा व तालुका स्तरावरील संबंधित अधिकारी जसे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा चिकित्सालय, जिल्हा प्रजन व बाल आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास जिल्हा परिषद, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी इत्यादी समावेश असावा. बघा मी सुरुवातीमध्ये म्हटलं आहे तुम्हाला व्हिडिओ जास्त लोंगणार आहे. त्याच्यासाठी सर्व माहिती तुमची ही इम्पॉर्टंट आहे. पाचवा मुद्दा जिल्हास्तरीय समितीच्या मार्गदर्शनानुसार तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी ग्रामीण यांनी राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम RBS पथकाद्वारे जॉइनिंग स्क्रीनबाबत कृती आराखडा तयार करावा व त्यानुसार पथकांचे नियोजन करावे. त्याकरिता या पथकांना आवश्यक ते मार्गदर्शन जिल्हास्तरीय समितीने करावे. सहावा मुद्दा आहे सदर जॉइनिंग स्क्रीन पथकामध्ये समावेश करायचे वैदिकाधिकारी व कर्मचारी यांनी निश्चित जिल्हास्तरीय समितीने करावी. प्रत्येक पथकामध्ये एक वैदिकाधिकारी, एक प्रवेशिका आणि आरोग्य प्रवेशिका सेवक यांना समावेश असावा. या पथकाच्या सहाय्याकरिता प्रत्येक ग्रामस्तरावर अंगणवाडी सेविका, आशा सेविका व अंगणवाडी सेविका मदतनीस इत्यादी समावेश राहील. या पथकाला जॉइनिंग स्क्रीनमध्ये करवायचे कारवाईबाबतचे प्रशिक्षण महिला व बाल विकास विकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांना एकत्र तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी ग्रामीण यांनी द्यावे. 7 नंबरचा पॉईंट आहे जॉइनिंग स्क्रीनची मोहीम सुरू करण्यापूर्वी तपासणी पथकाने संबंधित उपकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या क्षेत्रातील आशा प्रवेशिका, अंगणवाडी सेविका यांनी बैठक घेऊन जॉइनिंग स्क्रीनचे वेळापत्रक निश्चित करावे. त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये जॉइनिंग स्क्रीन करण्यात येईल याबाबतची दक्षता घेण्यात यावी. त्याकरिता अंगणवाडी केंद्राचे ठिकाण विचारात घेऊन वेळापत्रक निश्चित करावे. त्याप्रमाणे बालकांचा वजन व उंचीचे स्रोतक पद्धतीने करवायच्या मोजमापाबाबत देखील प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण आशा प्रवेशिका, अंगणवाडी सेविका यांना देण्यात यावे. या वेळापत्रकाची माहिती लेखी स्वरूपात सर्व आशा प्रवेशिका व अंगणवाडी सेविका तसेच गट विकास अधिकारी यांना कळवण्यात यावा. 8 नंबरचा मुद्दा आहे आरोग्य तपासणीच्या 1 दिवस आधी
आशा सेविका व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी आणण्यासाठी कुटुंबांना सूचना द्याव्यात. जास्त गर्दी होऊ नये यासाठी लाभार्थी संख्येनुसार अर्ध्या-अर्ध्या तासाच्या अंतराने निश्चित वेळ देऊन त्यावेळेस आरोग्य तपासणीसाठी येण्याबाबत लाभार्थ्यांच्या सूचना घ्याव्यात. जे बालक तपासणी करता अनुपस्थित असेल तर त्यांच्या घरी त्वरित भेट देऊन त्यांना तपासणीकरिता अंगणवाडी केंद्रामध्ये आणण्याची व्यवस्था करावी. तर बघा, मी फक्त तुम्ही असं बाकीचे कमेंट करू शकता, की तुम्ही रीड करत आहात. तर बघा, मी रीड करत आहे, पण सर्व काही तुम्हाला ॲक्युरेट समजतंय. कारण बाकी रीड करायला कंटाळा करतोय, त्याच्यासाठी मी सर्व स्पीडमध्ये घेतो आणि व्हिडिओसुद्धा जास्त होणार आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी प्रवेशिका यांनी त्या अंगणवाडी केंद्रात वजन काटा, स्टेनोमीटर, इन्फोटोमीटर इत्यादी साहित्य सुशिक्षित असेल याबाबतची दक्षता घ्यावी. वृद्धी संनियंत्रण उपलब्ध नसल्यास अथवा नादुरुस्त असल्यास त्याबाबतची व्यवस्था शासन निर्णय महिला व बाल विकास प्रकल्प सक्रिय 2020 आणि 31/3/2022 मध्ये नमूद केल्यानुसार करावी. 10 नंबरचं पॉइंट आहे, तपासणी पथकाने प्रत्येक बालकांचे वजन व उंची शिरोत पद्धतीने मापन करून त्या बाबतची माहिती पोषण ट्रॅकरमध्ये भरण्यात आल्यानंतर बालकांची सर्वसाधारण अतितीव्र कुपोषित, सॅम व मध्यम कुपोषित मॅम अशी श्रेणी निर्देशनात येते. सॅम बालकाच्या नेचर ॲपच्या माध्यमातून पाठपुरवठा करण्यात यावा. तसेच सॅम बालकांना आवश्यकतेनुसार ग्राम नागरी प्रकल्प विकास केंद्र VCDO, UCDO केंद्रामध्ये दाखल करावे. आजारी सॅम बालकांना पोषण पुनर्वसन केंद्र NRCमध्ये संदर्भित करावे. त्यानुसार ही बालके 14 दिवस किंवा आवश्यकता असल्यास जास्त दिवसाच्या कालावधीसाठी NRCमध्ये राहतील याबाबत दक्षता घ्यावी. 11 नंबरचं पॉईंट आहे, जॉईन स्क्रीनिंग झालेल्या महिन्यातील व त्यापूर्वी 2 महिन्यातील पोषण ट्रॅकरमधील माहिती याबाबतच्या तुलनात्मक अभ्यास अभ्यास तपासणी पथकाने करून ज्या अंगणवाडी केंद्राच्या बाबतीत माहितीमध्ये अवाजवी तफावत आहे अशा अंगणवाडी केंद्रावर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन पुढील कालावधीत पोषण ट्रॅकर ॲपवर माहिती नोंदवताना अचूक मापन व नोंदणी करण्याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेस सूचित करण्यात यावे व त्याचप्रमाणे कारवाई करावी. सदर मोहिमेकरता आवश्यकता वाहन व्यवस्था साहित्य याबाबतची व्यवस्था जिल्हा स्तरावर उपलब्ध झालेल्या निधीमधून करावी. याबाबतचे नियोजन जिल्हाधिकारी यांनी करावे. वरील प्रमाण राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम पथकाकडून करण्यात येणाऱ्या 6माही जॉईनिंग स्क्रीन व्यतिरिक्त प्रत्येक महिन्यामध्ये बालकांची वृद्धी सहनियंत्रण आरोग्य सेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात यावे. त्यानंतर त्या महिन्याची माहिती अंगणवाडी सेविकेने पोषण ट्रॅकरवर भरावी. 5वं, सेम बालकांच्या व्यवस्थापनाकरिता विकसित करण्यात आलेले नेचर या सॉफ्टवेअरच्या डॅशबोर्ड जिल्हा आरोग्य अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी त्यांनी NRC स्तरावर सॉफ्टवेअरमध्ये भरल्या जाणाऱ्या माहितीच्या दर 15 दिवसांनी आढावा घेऊन सॅम बालकांचे संपूर्ण व्यवस्थापन करावे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ऑफलाईन अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही. 6 नंबरचा मुद्दा, जिल्हास्तरीय समितीने जॉईनिंग स्क्रीन करण्यापूर्वी 2 महिन्यात पोषण ट्रॅकरची भरलेली माहिती व जॉईनिंग स्क्रीनच्या माध्यमातून प्राप्त माहिती यामधील तफावती विश्लेषण करावे. अंगणवाडी केंद्रांना अडचणी असल्यास त्यांचे निराकरण करावे. तसेच सॅम बालकांना संदर्भ सेवा मिळत आहेत किंवा कसे यांच्या नेचर ॲपच्या माध्यमातून आढावा घ्यावा. ज्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्र करणे आवश्यकता आहे अशा अंगणवाडी केंद्रासाठी कृती आराखडा तयार करून उपाययोजना संदर्भात कारवाई करावी व तसा अहवाल एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत शासनास सादर करण्यात यावे. तर या पद्धतीने ही जॉईनिंग स्क्रीन 0 ते 6, 0 ते 5 वर्ष गटातील मूळ मुलांसाठी ही अपडेट आहे आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना ही महत्त्वाची अपडेट आहे. प्रशिक्षण आपल्याला देण्यापूर्वी हे दर आपल्याला वर्षाला 2दा आपल्याला हे काम करायचं आहे. 7वा मुद्दा, सदर शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत असून उपरोक्त जॉईनिंग स्क्रीन संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील त्यांच्या अधिस्थ क्षेत्रीय यंत्रणेस सूचित करण्यात आले आहेत. तर हे आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनाही प्रशिक्षण दिले जाणार आहेत. जे जॉईनिंग स्क्रीन कसं करायचं आहे ते आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी बघा. जर तुम्ही प्रशिक्षणाला गेले नाहीत तरीसुद्धा तुम्ही हा GR जर वाचला तर तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी कोणती टीम कशी आहे चालणार आहेत आणि कोणत्या पद्धतीने कसं त्या ठिकाणी ग्रुप वाईज हे काम केलं जाणार हे तुम्हाला त्या ठिकाणी GRमध्ये वाचल्यानंतरही समजेल.
पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या सेविका मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे वाचता आलं नाही तरी हा व्हिडिओसुद्धा ऐकून सुद्धा त्यांना त्यांना थोडंफार त्या ठिकाणी या जे आरमध्ये काय देण्यात आलं ते सर्व समजणार आहे. धन्यवाद.